माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर सध्या माझ्यासोबत आहेत. सरकारने खरं तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं आणि त्याबाबतचा जी-आर जो आहे तो काल प्रसिद्ध देखील झालेला आहे. काय सांगणार? कारण विरोधकांनी यावरती सातत्यानं टीका केली की हे सरकार फसवा आहे, खोटारडं आहे, हे काहीही देत नाही. अतिवृष्टीमध्ये मी 10 दिवस दौरा केला, 13 सर्कलचा दौरा केला. शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रशासनातले सगळे अधिकारी घेऊन दौरा केला आणि केंद्र सरकारचे पीक विम्याचे नियम काय आहेत, केंद्र सरकारच्या अतिवृष्टीचे नियम काय आहेत, राज्य सरकारचे अतिवृष्टीचे नियम काय आहेत, या विषयावरती प्रत्येक सर्कलमधल्या 5 गावामध्ये म्हणजे एकूण 100 गावाचा दौरा झाला आणि तिथं नियम सांगितला. क्रमांक 1, 65 मिली पाऊस 24 तासात पडला तर पीक विमा आणि केंद्र सरकारच्या अतिवृष्टीच्या नियमामध्ये मदत मिळते. 2, या निकषात नाही बसलं तर दुसरा नियम, सतत 5 दिवस 10 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला तर ते केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निकषामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या निकषात बसतं. 3, या 2 नियमात बसलं नाही तर तिसरा मुद्दा, पीक कापणी प्रयोगामध्ये मंडळामध्ये 2 गावं घ्यायची, तिथलचा पीक कापणी प्रयोग करायचा आणि पीक कापणी प्रयोगात 10 गुंठ्यात सोयाबीन किती, कापूस किती, मूग, उडीद, बाजरी, मका 10 गुंठ्यात किती पीक निघालं त्याला पीक कापणी प्रयोग म्हणतात. त्या पीक कापणी प्रयोगात नाही बसलं तर माननीय मोदीजींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं निर्णय घेतला होता की 33% जास्त नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं अनुदान, पीक विमा आणि राज्य सरकारचं अनुदान, आणि 50% जास्त नुकसान असेल तर मिळतंच ते. म्हणजे 33% जास्त नुकसान असेल तर आपल्याला सगळ्या निकषात बसवता येतं. या संदर्भातली कार्यशाळा अधिकाऱ्यांची SDM, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, मंठ्याला कार्यशाळा झाली, परतूरला कार्यशाळा झाली, जिल्हा अधिकाऱ्यांशी या सगळ्या चर्चा झाल्या आणि मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की जालना जिल्ह्यातल्या 8 पैकी 8 मंडळात जिल्ह्यामध्ये मदत मिळणार आहे. ठासून सांगितलं. सरकारबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे आणि सगळे नियम अधिकाऱ्यांना कार्यशाळेमध्ये समजून सांगितले आणि त्यातून काही लोकांचा गैरसमज दूर झाला आणि काही लोक पोस्ट करू लागले, मोर्चे काढू लागले की अमुक घनसावंगी वगळलं, अमुक जाफराबाद वगळलं, अमुक मंठा वगळलं. ह्या बातम्या किंवा ह्या पोस्ट खोट्या आहेत आणि हे सगळं सरकारनं आता पॅकेज जाहीर केलेलं आहे. विरोधकांना तुम्ही यानंतर आता काय सल्ला देणार आहात? कारण ते सातत्यानं टीका करत होते या पॅकेजवरून, सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर. गेल्या 75 वर्षामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारं महाराष्ट्रामध्ये आली, केंद्रामध्ये वेगवेगळी सरकार आली, मात्र कोणत्याही सरकारनं महाराष्ट्रामध्ये भरीव शेतकऱ्यांना मदत, अनुदान, नुकसान भरपाई दिली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं 75 वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक केलं आणि 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालेलं आहे. हेक्टरी 18,000 रुपये कोरडवाहू, 6माही बागायतीसाठी 27,000 रुपये, 12माही बागायतीसाठी फळबागासाठी 32,000 रुपये पॅकेज दिलं आणि हे पॅकेज सर्वात मोठं पॅकेज आहे. परत केंद्र सरकारचा पीक विमा आहे, केंद्राचं अनुदान आहे. म्हणजे शेतकऱ्यांना भरभरून मोदीजींच्या सरकारनं मदत करायची ठरवलेली आहे आणि राज्यानं तर दिवाळीच्या अगोदर पैसे टाकायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे यावर्षी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. खरं तर जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे. 4 लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावरती पिकांना फटका बसलेला आहे. 2 लाख क्षेत्रावरची पंचनामे पूर्ण झालेले आहेत. पंचनामे संथ गतीने सुरू आहे. त्यामध्ये तुमचा परतूर तालुका सगळ्यात खाली आहे. महसूल प्रशासनाला काही सूचना दिल्यात का? परतूर तालुक्यामध्ये ढगफुटी दृश्य पाऊस झाला, सतत 15 दिवस पाऊस होता. गेल्या 2 महिन्यापासून 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाऊस होता. जमिनी
परतूर तालुक्यातल्या मोरंडीच्या जमिनी आहेत, गोदावरी काठ आहे, दुधना नदी काठ आहे आणि या पाण्यामुळं जमिनी दलदल झालेल्या आहेत. जमिनीमध्ये चिखल आहे, पाय टेकायला जागा नाही आहे आणि त्याच्यामुळं जमीन वाळल्याशिवाय, वापसा झाल्याशिवाय पाणी असलेल्या शेतात जाता येत नाही पंचनामे करायला. ही अडचण आहे. कारण मी 13 सर्कलचा दौरा केला, मला प्रत्येक गावाची परिस्थिती माहिती आहे. जिथं मंठा तालुका थोडा डोंगराळ आहे, जाफराबाद, भोकरदन या भागातही काही डोंगराळ भाग आहे, जिथं हलकी जमीन आहे, टेकाडावरची जमीन आहे, तिथलचे पंचनामे झालेत. शेवटी एवढ्या मोठ्या गुडघे इतकाल्या चिखलात जाऊन पंचनामे करणं कठीण आहे. मात्र सगळे पंचनामे होतील आणि सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही. आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, कृषी मंत्री यांच्या संपर्कात आहोत. सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आमच्या या सगळ्या प्रक्रिया आणि लढा चालू राहील. बरं, 3,000 कोटीचे आकडे दाखवता मात्र शेतकऱ्यांच्या हातात भोपळाही पडत नाही असं संजय राऊत म्हणतायत. संजय राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, भरमाचा भोपळा. आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेला मराठवाड्यात महिनाभर पाऊस होता, अतिवृष्टी होती, पिकं पाण्यात होती, गावं पाण्यात होती. त्यावेळच्या आघाडीच्या सरकारनं दमडीची मदत केली नाही. आणि बासुंदीत मिठाचा खडा कसा टाकायचा, लोकांना विचलित कसं करायचं, भावनिक कसं करायचं, म्हणून संजय राऊत नावाचा भोंगा वाजत राहतो. त्यांच्या बोलण्यावर खरं तर आता फार कोणी लक्षही देत नाही. म्हणजे त्यांच्या बोलण्यात काही दम राहिला नाही असं म्हणायचं तुम्हाला? संजय राऊत म्हणजे मी सांगितलं ना आपल्याला, बोलाचाच भातन बोलाचीच कडी. रोज टी व्हीवर येण्यासाठी काही ना काही बोलत राहतात. ते शेतकऱ्यासाठी काम करावं लागतं. त्यांचं सरकार होतं त्यावेळेला संजय राऊत दुर्बिणीतून दिसत नव्हते, कधी बोलत नव्हते. एवढा अन्याय झाला. कोरोनाच्या काळात 12 बलुतेदारांना मदत करायला पाहिजे होती. लोक 2 महिने 3 महिने घरात होते. कोरोनाच्या काळात वर्षभर संकटात होतं. या सरकारनं कोरोनाची मदत केली नाही, मराठवाड्यात अतिवृष्टीची मदत केली नाही. त्याच्यामुळं त्यांना बोलायला काही जागा नाही, वाव नाही. बरं, 95% शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली असं माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणतात. काय सांगाल या संदर्भात? देवेंद्रजीच्या काळात मुख्यमंत्री असताना एकदा कर्जमाफी झाली, आघाडीचं सरकार असताना एकदा कर्जमाफी झाली. आणि कर्जमाफी हे सरकारनं दिलेलं वचन असतं किंवा शब्द असतो, ते पूर्ण केलं पाहिजे. बरं, खरं तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं अजब आणि वादग्रस्त विधान अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीही आश्वासन देतो. कसं पाहता? टीका होते त्यांच्यावर. मी टी व्हीवरती ह्या बातम्या बघितल्या आहेत. मात्र सरकारमधले जे मंत्री महोदय असतात यांचं व्यक्तिगत एखादं मत असू शकतं, पण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, माननीय एकनाथरावजी शिंदे आहेत, माननीय अजितदादा पवार आहेत. आणि या महायुतीच्या सरकारची भूमिका हीच आहे की एक न एक दिवस शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं लागेल. आणि जिथं माननीय मुख्यमंत्री आजही बोलतात की होय आम्ही कर्ज माफ करू. बरं, ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उद्या म्हणजेच 11 तारखेला संभाजीनगरमध्ये विभागीय हंबरडा मोर्चा निघतोय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून ठाकरेंची सेना आता आक्रमक झालेली आहे. विरोधी पक्षाला शेवटी सरकार कितीही चांगलं असलं, सरकारनं कितीही काम केलं, सरकारनं 31,000 कोटीचं पॅकेज दिलं, सरकार पीक विमा देतंय, केंद्राची मदत माननीय पंतप्रधान महोदयांनी देण्याचं मान्य केलंय. शेवटी आंदोलनं करणं आणि पक्ष जिवंत ठेवणं, टिकून ठेवणं ही शेवटची धडपड असते. आणि आमच्या शुभेच्छा आहेत विरोधी पक्षाला की पुढचे 25 वर्ष तुम्ही मोर्चे काढा. अशा प्रकारच्या आमच्याकडून खूप खूप विरोधी पक्षाला शुभेच्छा. म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी धडपड करतायत. खरं आहे ना. आता खरं म्हणजे या पॅकेजचं स्वागत करायला पाहिजे. 31,000 कोटी शेतकऱ्यांना दिले, जे आपण करू शकलो नाही ते या महायुतीच्या सरकारनं केलंय. तर खरं म्हणजे उद्धवजी असोत किंवा कोणताही पक्ष असो, एखादं चांगलं काम केलं, शेतकऱ्यांना मदत केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी सरकारचं स्वागत करायला पाहिजे.
ठीक आहे, नाही स्वागत करायचं, कमीत कमी चांगल्या कामाला विरोध तर करू नका. बासुंदीमध्ये मिठाचा खडा तर टाकू नका. त्याच्यामुळं ही विनाशकाले विपरीत बुद्धी या निर्णयाचं स्वागत त्यांनी करायचं तर करावं. विरोधी पक्षात राहून मोर्चे काढायचे तर त्यांचं कामच आहे, ते काढतील मोर्चा. तर नक्कीच आपण पाहतो हे होते भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर. सरकारने जे पॅकेज जाहीर केलं त्याचं स्वागत विरोधकांनी करायला हवं असा सुद्धा सल्ला जो आहे तो आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.